काय बाई खरंच ना, फोन पाहत बसले की कधी दिवस निघून जाते समजतही नाही. 2 वाजता गेले जेवण करून, वाजली 5. चल बाई, कुठे गेले होय सगळे? करा शांतता एकदम. रश्मी, ए मम्मी, आई ग. हा ताई. नाही म्हटलं कोणाचाच आवाज द्यायला, कुठं गेले म्हणून आवाज दिला होता. कुठं गेली का मम्मी आई, कुठं गेले? त्या दोघी ते पोथीत गेल्या. पोथी चालू आहे ना, तर पोथी ऐकायला गेल्या बाई. मंदिरात चाललो म्हणून सांगितलं होतं मम्मीने मला. हो का? हो हो बरोबर आहे. हो, ते शिवपुराण ऐकायला जाऊन राहिल्या होत्या. हो बरोबर आहे. ताई आम्ही ना पिक्चर पाहायला चाललो. आता का? हो, संध्याकाळचा शो. बरं हा जा मग. मी झाडून गिळून सगळं काढलं. हा बरं ग. हो कर तुझी तयारी, जा मग. हो ताई तुम्हाला चहा करून देऊ का? आम्ही घेतला चहा. मला वाटलं तुम्ही झोपलेले आहे का म्हणून मी काही आवाज नाही दिला. नाही ग, मला नाही पाहिजे चहा वगैरे. बापरे, आता ही चालली पिक्चरले. आई मम्मी जायला पोथीत. आता स्वयंपाकाची बारी मायावरच आली. दिवसभर आराम केला, आता स्वयंपाक जिवारी आला. काय होय, रश्मीने आजच प्लॅन केला. पण जाऊ दे बाई, ते इथं ठरलेलं असेल. जाऊ दे, दिन झाडून गिळून काढलं म्हणते ना. जाऊ दे, थोड्या वेळ वाट पाहते, स्वयंपाकाला लागते. चल बाई पाहते फ्रीजमध्ये काय आहे काय नाही, भाजी गिजीले. आईले गेली वेळेला तर उशीरच लागेल. आता पोथी सुटल्यावर येतील सगळं दोघी जणी. चल बाई, तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करतो. आज माझी वारही आलतं. जाऊ दे, चला ड्युटी निभवा आपली. हा माझं झालंय. तुझं झालंय का? चलतो का मग लवकर? मग तूच मला म्हणतो की उशीर करता. माझं झालंय म्हटलं रवी, आटप लवकर. आणि तिकडून येताना घाई नाही करायची, आताच सांगते. बाईची तर तयारी चालू आहे. चला चल ना रवी लवकर, उशीर नको करू. तू असंच करत राहतं गड्या. जाऊ दे, मी किती वेळची तयार झाली. मग आता कशाला फोन पाहत बसला? उठ चल लवकर. मग घाई तसं नाही आवडत मला. छान रिलॅक्स जाऊ मस्त. आणि बघ, तू जेवण करायचं म्हटलंय बाहेर, आपण बाहेरूनच जेवण करून येणार आहे. आणि चिडचिड करायचं नाही, गाल फुगवायचे नाही. मी जे घेईल ते मला घेऊन द्यायचं. काय जिवारी आला होता आज स्वयंपाक. आज म्हणत होते मी रश्मीले कर म्हणून, तर तिनंच पहिले सांगितलं आम्ही पिक्चर पाहायला चाललो. जाऊ दे, त्याच्या आनंदात कशालाच मला तिला कुठं स्वयंपाक कर म्हटलं की तिचाही मूड जाईल. जाऊ दे करतो मी. आज जिवारच आला होता. आई मम्मी कधी येतात काय माहिती? जाऊन बसल्या त्या पोथीत. किती वाजे चालते काय मी याची पोथी? नाही तर आईलीच म्हटलं असतं कर बरं आज काहीतरी स्वयंपाक तूच. मला जिवाराला काय कोणीच नाही घरी, मल्यावर चला. जाऊ दे मीच करतो. चला बाबा लागा कामाले. सगळे गेले आपापल्या कामाले. आई मम्मी पोथीत, रश्मी रवी चालले पिक्चरले. आमचे तर फक्त फॅक्टरीज दाना येईल देल. मी करतो स्वयंपाक आता. जीवार आणून करायपेक्षा आनंदाने केला पाहिजे. भाजी तर होईल म्हणजे रश्मीने भाजी करून ठेवली काय? पोळ्या करायला लागतात ना, है ना? पोळ्या पण झालेल्या आहेत. भाजी पोळी आणि रायता केला. हो का रश्मी, कुठे केला होता स्वयंपाक? खरं सांग रश्मी, आता मला जीवार आला होता. पण म्हटलं आता तू चालली पिक्चरले तर इले काय म्हणा म्हणतातच पोळ्या कर का भाजी कर, म्हणून आली होती मी करायला. नाही तर खरं सांगतो मनापासून लय जीवार आलता मला स्वयंपाक. केला का होतो? कधी केला हो बाई? मगाशीच केला. यांनी मला सकाळी सांगितलं होतं की जर जमलं तर मी लवकर येईल, तर जाऊ आपण पिक्चरला. मग हे आले ना 2 वाजता मगाशी, तर तेव्हा आमचं ठरलं. मग मी पटापट काम आटपून घेतले. मला माहित आहे ना, आई गेल्या पूजेत, मम्मी गेल्या कशाची पोथी चालू आहे होते तिथं गेल्या काय केलं. मग मी काय तशीच जाणार आहे काय? मी सगळं करून ठेवलं, टेन्शन नका घेऊ. पप्पाच्या पोळ्या तूप लावून ठेवलेल्या आहेत घड्या करून मधात. हा ओ रश्मी, किती कौतुक करू मी तुझं. आज खरं मनापासून कौतुक करतो. आज मला जीवार आलं तर रश्मी. पायवर पप्पाची पोळ्या करून ठेवल्या काय? राहू द्या, पप्पाच्या पोळ्या 2 टाकल्या असते मी वेळेवर. कुठं 2 पोळ्यांसाठी तुम्ही कणिक भिजत होत्या? मग मी तूप लावून ठेवल्या ना, मस्त मधात ठेवल्या, घडी करून ठेवलेल्या आहेत, नरम राहतात पप्पा येईपर्यंत. आणि आम्ही बाहेरूनच जेवण करून येऊन राहिलो. मज्जा आहे बाप्पा एका माणसाची. तर पिक्चर काय, बाहेर डिनर काय, मजा आहे बाप्पा. हो हे काय म्हणत, मला काय म्हणत, तुला घ्यायचं असेल तर घे ना म्हणत. काही तुला काही घ्यायचं असेल तर घेऊन घे. आज मला वेळ आहे, लवकर जाऊ म्हणत आपण. मग 6 ते 9 पिक्चर पाहू म्हणत. मग जेवण करू आणि मग घरी येऊ. बाई बाई, किती एक जण खुश झालं. काय घेणार आहे मग? शॉपिंग आहे का? बापा रे मजा आहे. काय काय करते का? काय घेणार आहे? ड्रेस घेणार आहे? ड्रेस नाही घेत आता दिवाळीच्या वेळेस घेतले साड्या. ड्रेस नाही घेत. ते माझ्या रूम मध्ये ना मला फ्लॉवर पॉट मध्ये ना फुलं घ्यायची आहेत, तर मग मी ती फुलं घेते. आणि असंच काही छोटं मोठं काही आपल्या किचन मध्ये ते गंज आणू का? तुम्ही म्हणा ना आपल्याला दूध तापायला स्पेशल गंज पाहिजे, त्याच्यातच हे केलं जाते. दुसरं काही तर आणू का तसं स्पेशल वाला गंज? तो गंज आपण दुधासाठीच ठेवू. आणि ते दुधाचं भांडं आणू का ते असं उभं वालं? आणते का मग? चालते ना, आण मग. हे बघ दटांशीला चांगलं, म्हणजे पतलं चितलं आण नको, लवकर चिरते. एक दुधाचं भांडं आणि चांगला एक गंजा स्टीलचा चांगला. हे बघ 1 लिटर दूध बसलं पाहिजे असं अंदाजाने आणजो. नाही तर राहू दे. रवी म्हणते ना, आणलं मी एवढं फिरायला घेऊन राहिले दुधाचे भांडे दह्याचे भांडे, राहू दे. ते बोर होते माणसाले. ते कसं असते, मूळ असते. आज ते म्हणतात ना फिरायला जाऊ, मग राहू दे. बघ छोटं मोठं तुला काही खायचं असलं ते घे. छान मस्त पिक्चर पहा, एखाद्या मंदिरात जा, तिथून येताना जेवण करा, मस्त एन्जॉय करा आणि या घरी. ते जाऊ दे, घरातले भांडे नको घेत बसू. माणसाचं डोकं बाई कसं असते, क्षणिक काय. तुझं म्हणशी ना मला गंज घेऊन द्या, मला चमचा घेऊन द्या, वाटी घेऊन द्या, ते चाललं जाईन पारा उतरून जाईल. त्याच्यापेक्षा राहू दे. एखाद्या दिवशी जाशील ना तर घरूनच सांगून जायचं, आज जा मस्त ये फिरून.
नाही पाहते ना, त्यांचा मूड असला तर घेईल मग. नाहीतर म्हटलं ना त्यांना मला इथं फ्लावर घेऊन द्या. एक छोटासा फ्लावर पार्टी आणते आमच्या टिपॉयवरती बेडरूम मध्ये. आणि ते बाल्कनी ते ठेवलं की नेहमी त्याच्यावर एक आणते म्हटलं. तुमच्या रूमसाठी आणू का काही? नाही नाही बाई, काही नको आणू बाई. हाच पसारा मला आवडता घ्या लागते आता. आता कसं रश्मी, लेकरं म्हटले की थोडंसं तोडफोड होत जाईल. पसारा कसा आवडता ठेवतो आता जरा. हेच तर तुला लागत असेल घेऊन जातो ते झाडं गिडं तुझ्या रूम मध्ये. मला तेवढंच मग पटकन पटकन आवरायला होते. पुढची तयारी. मग काय तर सगळ्या तयारीत राहायला लागते. आता काय आता माझ्या नंद मुन्ने माझ्या हातात येते, मग मला काळजी नाही करायला लागेल. तर घरात ते रूम मध्ये पसारा आहे ना, थोडा थोडा करते कमी. काही नको जमा करू, राहू दे. म्हटलं जा ना मग, तर रविवार पाहत असतील ना. हो चालली मी. हा बा तुम्हाला काहीच नका करू. आता आईन मग मी येतेच घरी. हा काय करू ग बाई, आता तू सगळंच करून चालली ना. मी तर म्हटलं रश्मी चालली आता मला स्वयंपाक करायला लागते. मला जिवारी आलतं टेन्शन आलतं. पण खरंच रश्मी तुला चांगली आहेस, लयच गोड आहेस बिचारे. खाऊन नका टाकू मला गोड गोड करून. ताई चालली आम्ही, बाय. हो हो जा जा. अगं हे घरातले भांडे घेत नको बसू. एन्जॉय कर. हो बाय ताई. बाय बेटा बाय. खरंच रश्मी किती विचार करते. सांगते ना, स्वयंपाक कधी केला माझ्या लक्ष नाही. मी बसली मस्त अंग टाकलं पण पायात बसली. ती बिचारीकडे स्वयंपाक करत बसली. स्वयंपाक गिंपाक करून पोरगी पिक्चर पाहायला चालली नवऱ्या संग. खरंच लयच चांगली आहे, लयच चांगली खरंच. ए रवी, इकडं तर किती शांतता आहे. असं कुठल्या थिएटर मध्ये आणलं की तिथं कोणीच नाहीये. गाडी तर लावू दे ग, कोणी नाही वाले. चलत मध्ये बाई ते पर्स घे ना, नाही तर मग तिथून पाठवशील ना मला पर्स राहिली करायला. ऐका त्याच्यात काही फोन मोन आणला का सोबत? फोनही आणला, मोनही आणला, पेप्सी आणली, पाण्याची बॉटल आहे. मग मला पॉपकॉर्न घेऊन देशील? तू पॉपकॉर्न खायला आली का पिक्चर पाहायला आली? दोन्ही. पॉपकॉर्न खाता खाता पिक्चर पाहायची मजा फक्त थिएटर मध्येच येते ना. हे बघ कंजूशी करायची नाही, तर म्हणशील की आतमध्ये पॉपकॉर्न महाग आहेत मी घेऊन देत नाही. आता सांगते, मला खूप मोठी बकेट घेऊन देत होती पॉपकॉर्नची. चाललं बिचारी, त्या पॉपकॉर्न बुजूनच टाकतो तुले. घरापासून नादा चालू आहे लहान सारखा. मला पॉपकॉर्न देजो पॉपकॉर्न देजो. काय तुला पॉपकॉर्नची नवाई आली रश्मी? चल चुपचाप. लहान आहे का? ऐकीन कोणी तर काय म्हणेन? काय म्हणणार आहे? लोक खातील का पॉपकॉर्न? नसतील खात. मला आवडते. ते पिक्चर पाहायला आला की तर पॉपकॉर्न खाच वाटते. हे रवी चल ना आतमध्ये, काहीतरी चटरपटर पहिले खाऊन घेऊ ना. झाला का पिक्चर चालू झाला का? तिकीट घे ना. तू इथून चलशील तर घेईल ना बाई. चल ना, घे ना ते पर्स, चल ना. हो मी घेते, तू तू जा. तिकीट काढ. नाहीतर आपल्याला वापस जावं लागेल तिकीट नाही भेटलं तर. पॉपकॉर्न तरी घे जो, तिकीट भेटू की ना भेटो. रश्मीची ये मागून ये. लॉक कर जो गाडीला. घरतून अरे ओरडू नको ना. कधी त्याला प्रेमानं बोलताच येत नाही का? रोज काय सहज खाऊ घाल लागते काय माहिती. कधी पाहिलं तर खेकसतच राहते. चिडखोर चिडक्या. अरे थांब ना. का रे इकडे? अगं ते थिएटर इकडे शिफ्ट झालं. तू चल बरं, तू बडबड कमी कर बरं. चल बरं. थांब ना रे, किती कपटपट चालतो रे. रश्मी चल ना लवकर लवकर. ते धोपटी गायला आणली एवढी मोठी. छोटीशी पर्स आणतेस ते झालं असतं. कायच आहे त्याच्यात? काहीतरी भरून आणतं. आता इथं बिस्लेरी भेटत नाही का? बिस्लेरी भेटली तरी मग काय झालं? माझं सामान असतं त्याच्यात. चल. अरे थांब ना, किती अनरोमॅन्टिक आहे रे तू. छान मस्त हातात हात पकडणं माझा. आपण दोघं सोबत सोबत जाऊ ना. आपण इथे एक सेल्फी काढतो का? ते डोक्यात फरक पडला का तुला? चल, कोणी ओळखीचं दिसू शकते. चल रिकाम धंदे नको करू. चल मग पटापटा. मग आता दिसलं तर काय होऊन राहिलं? किती डरबो काय रे तू. मी आणलं. चल चालली मोठी सेल्फी काढते हातात हात घेऊन. चल घरी काढत असत फोटो, अशी थिएटरच्या बाहेर फोटो काढत असत काय? तू काय कॉलेज गर्ल आहेस काय? का मी कॉलेज बॉय? चल मग ना, कोणी दिसते ओळखीचं? आबाजी चल. काय साधा फोटो काढायला लाज वाटते तुला? कसली शरम तू रे एवढा? चल ना, काढणं प्लीज. मी स्टेटस ठेवतो ना. मग माहित होती ना सर्वांना आपण पिक्चर पाहायला आलो म्हणून. रश्मी तू पिक्चर पाहायला आली त्यावर त्या जगाला खायला सांगायला लागते मायव. चल नो, तू अतिच उभी राहून सेल्फ्या काढत बसते काय? काढ मग, फारच चांगलं. तिकिटाचे पैसे वाचतात, त्या पॉपकॉर्नचे पैसे वाचतात. अतिच आपण सेल्फ्या काढू, मस्त स्टेटस ठेवू आणि चाललं जाऊ घरी. आहे रे सोप्पं नाही. चल चल लवकर. तुला काय वाटलं? काही नाही रे बाबा, येड्याचाच बाजार आहे. चल ओ बिचारे चल. अनरोमॅन्टिक आबाजी म्हातारा माझ्यासोबत सेल्फी काढायचं लाज वाटते. कोणी दिसते म्हणते. कोण दिसते काय माहित? जसं काही हा खूपच सेलिब्रिटी आहे. हा आला म्हणजे कॅमेरा याच्यावरच लागले. छान मस्त सेल्फी काढलीस तिथं. चला जा पुढे जा. तू दुसऱ्या गावाला चालला, मी दुसऱ्या गावाला चालली. जा तू पुढे. काही ना ऐकते का? लय साहेब हा. जाऊ दे चल. चल इथे जेवते का? मस्त मस्त मोठं हॉटेल आहे. मी आलो होतो एकदा इथं. खूप छान असते इथलं जेवण. म्हणजे का रे तू एकटा येत आहे ना? मला आणत नाही कधी. अहो क्लायंट सोबत आलतो ना मग. चल. चल बरं आहे. याच्यासोबत आलतो त्याच्यासोबत आलतो आम्ही बरं घरी. सकाळचं संध्याकाळचं सकाळी तेच मोठं उड्या मारू खातो आम्ही. चल आजपासून लक्षात घे, दर रविवारी मला बाहेर जेवायला आणायचं.
नको करू. दर रविवारी जेवायला आणायचं मला. ऐकून नाही आलं मला, ऐकून नाही आलं. चल चल चल. तुला कसं ऐकू येणार रे खोट्या. चल. अय माझी शॉपिंग राहिली काय, तू म्हटलं होतं तिथं ते घेत नको, मला ते घेतल्याशिवाय घरी जायचं नाहीये. आता काय राहिलं, ते घेतले ना ते फुलं, आता अजून काय हार घेतं काय? हार नाही घेत. हार कशाला घेऊ. ए मला मेकअपची किट घेऊन देणार आहे, माझ्याजवळ मेकअपची किटच नाहीये. मग अशी का नाही घेतलं मग तिथंच? आता 10 वाजत आली असते ना रोशमी, आता दुकान उघडे राहतात का? राहतात. मग असलं तर त्याच्यानं घेऊन फक्त. बरं ठीक आहे, चल जेवण करू पहिले, मग जाता जाता दुकान उघड असलं तर घेजो, नाही तर मग एखाद दिवशी घेजो कधी. हा नाही आजच. तू एखादा दिवस तर कधी निघतच नाही. आजच तर कसं काय नवसानं पावला तू मला बाहेर आणलं. नाही आजच घ्या लागते. बरं नाही, पहिले जेव तर करी का, आता चालतं इथून वापस. तिथं होतं तिथं घेतलं नाही, तिकडून इकडे आलो. आता इथं जेवण करू पहिले, जेवण करू मग मग घेऊ. जेवायचं आहे ना? जे हॉटेलच्या बाहेर उभा राहून मला विचारता जेवायचं आहे ना, नाही. आवाज असं नाही, मी म्हटलं की नाश्ता करतो का असं विचारून राहिलो मी. तो आहे ना आता फुगा येते. हा नाही ठीक आहे, आता नाश्त्याची वेळ निघून गेली, आता जेवणच करते. चला राणी सायकार वा पुढे, नाही तर हॉटेलवाला दुकान बंद करून चला जाईन घरी, मग घरी जाऊन आपल्याला खिचडी खा लागेल.